नमस्कार, मी श्वेता सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। 14 जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा। जुन्या वादावरून केला हल्ला, एक गंभीर आरोपीस अटक। माळराजुरा येथे विजेचा झटका लागल्याने शेतमजूर मुलीचा मृत्यू। जननी 2 अभियानातून महिलांना करणार जनजागृती। महान धरणाच्या जलस्तरात वाढ, 10% पोहोचला साठा। अकोला भाजपाच्या वतीने येत्या 14 जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमासंदर्भात पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून माहिती दिली। अकोला भाजपाच्या वतीने आगामी 14 जुलैला प्रमिलाताई ओक सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेत माहिती दिली। ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांसह विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे। शासकीय योजनांची माहिती जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय हे देतील, तर कायदा व संरक्षणासंदर्भाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर हे देणार आहेत। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिले। सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या साठीचा एक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमामध्ये त्यांची सुरक्षितता, त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या योजनांची त्यांना माहिती, त्यासोबतच समाजामध्ये जी लोक आज काम करतात त्यांच्या कामातून, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर असतील, वकील असतील, त्यांनी एक सामाजिक दायित्वाच्या भावनेतनं त्यांच्यासाठीचं कन्सेशन त्यांच्या कामामधून, अशा सगळ्या उपक्रमांना घेऊन आम्ही एक कार्यक्रम घेतोय, कार्यशाळा घेतोय। याच्यामध्ये कलेक्टर त्यांच्या योजना सांगतील, त्यासोबतच पोलीस खातं या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतले जे काही कायदे अस्तित्वात असतील त्यांच्या सुरक्षेसाठी त्याच्याबद्दलची माहिती देतील। त्याचसोबत जे काही कन्सेशन त्यांच्यासाठी असतात, मग रेल्वेचं असेल, एसटीचं असेल, त्याच्यासाठीची माहिती ते देतील। बरेच वेळा त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकाकडनं सुद्धा दाखले घ्यावे लागतात। ह्या अनेक अशा कशा समस्यांसाठी, दाखल्यांच्यासाठी त्या विभागाचे काउंटर तिथे आम्ही उभे करू आणि त्या विभागाच्या त्या विभाग प्रमुखाला त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या योजनांची माहिती त्यांना द्यायला लावू। त्यासोबतच ज्यांनी आयुष्यभर काम करून समाजासाठी काहीतरी योगदान दिलं, अनन्यसाधारण असं काम केलं, अशा लोकांना त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा जीवन गौरव त्यांना तिथे सत्कार करू। अकोला शहरातील चांदखा प्लॉट परिसरात एका इसमावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या घटनेत सदर इसम गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चांदखा प्लॉटमध्ये जुन्या वादावरून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। त्यामुळे या परिसरात काही वेळाकरिता तणावाची स्थिती निर्माण झाली होती। चांदखा प्लॉट स्थित ताज हेअर सलूनमध्ये ही घटना घडली। या घटनेत जुन्या वादावरून शेख सुफियानवर आरोपी शरीक खान याने वस्तर याने हल्ला केला। या घटनेत शेख सुफियान गंभीररित्या जखमी झाला, त्याला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर घटनेमुळे चांदखा प्लॉट परिसरात काही वेळाकरिता तणावाची स्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, जुने शहरचे ठाणेदार अनवर शेख आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी आरोपी शरीक खान याला अटक केली।
त्याचप्रमाणे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टिळक रोड मोठा गणपतीजवळ अकोटफैल येथील 1600 प्लॉट रहिवाशी शेख अजमतवर मोमीनपुरा रहिवाशी युवकाने चाकूने हल्ला केला। त्यामध्ये शेख अजमत जखमी झाला। रामदासपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत। पातूर तालुका अंतर्गत येणाऱ्या माळराजुरा येथे विजेचा जोरदार झटका लागल्याने शेतात काम करणाऱ्या युवतीचा घटनास्थळी मृत्यू झाला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे विद्युत तारेचा जोरदार झटका लागल्याने युवतीचा घटनास्थळी मृत्यू झाला। ही घटना रविवारी माळराजुरा शेतशिवारात घडली। प्राप्त माहितीनुसार माळराजुरा येथील प्रकाश जाधव यांच्या शेतात गावातील महिला मजूर पिकाला खत देण्याचे कार्य करीत होत्या। सदर शेतकऱ्यांनी पिकाच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतातील धुऱ्यावर तार कंपाऊंडचे कुंपण घातले होते। या लोखंडी तार कंपाऊंडला लागूनच विहिरीजवळ मोटर पंपाचा बॉक्स बसविण्यात आला आहे। हा बॉक्स नादुरुस्त असून त्याच्यातील विद्युत तार या कंपाऊंडच्या तारांना भिडली, त्यामुळे त्यामध्ये विद्युत प्रवाह आला। याच विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका महिला मजुराला लागून हा अपघात घडला। सदर मुलीला शेतातील मजुरांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आले नाही। या मुलीचे नाव शारदा असून शालेय साहित्य खरेदीसाठी ती शेतात मजुरी करण्यासाठी गेली होती। या घटनेमुळे माळराजुरा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। घटनास्थळी पातूर पोलीस व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी पोहोचले होते। अकोला पोलीस विभागाद्वारे जननी 2 अभियान राबविण्यात येणार आहे। या माध्यमातून महिला, युवती व विद्यार्थिनींना कायद्यासह सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली। बालकांच्या लैंगिक संरक्षणासाठी तसेच महिला व वृद्धांच्या संरक्षणासाठी जननी 2 या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत लॉन्चिंग केले। या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किमान 20 शाळा महाविद्यालयांमध्ये अर्थात जिल्ह्यातील 500 शाळांमध्ये पोलीस पोहोचणार आहेत। यावेळी कायद्यात झालेले बदल आणि घ्यावयाची काळजी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत। आज की नारी देश का भविष्य हे घोषवाक्य घेऊन जननी 2 राबवणारा अकोला राज्यातील पहिला जिल्हा आहे। पत्रकार परिषदेत बोलताना अनेक उपक्रमांची पोलीस अधीक्षकांनी घोषणा केली। 12 जुलै ते 22 जुलै दरम्यान विशेष अभियान व त्यानंतर निरंतर जिल्ह्यात महिलांबाबत जनजागृती व गुन्हे घडण्यापूर्वीची दक्षता म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तसेच विशाखा समितीचाही आढावा यावेळी घेण्यात येणार आहे। महिलांना व विद्यार्थिनींना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, कायदेविषयक ज्ञान व्हावे या अनुषंगाने 26 ते 30 जुलै 2016 दरम्यान जननी हा उपक्रम राबविण्यात आला होता। हा उपक्रम महिलांमध्ये विश्वास प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा ठरला। या योजनेचा व्यापक व विस्तृत टप्पा म्हणून जननी 2 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी अभियानासंदर्भात विस्तृत माहिती दिली। पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते। अकोला जिल्हा पोलीस तर्फे आम्ही ह्याच महिन्यामध्ये 12 ते 22 जुलै दरम्यान आम्ही जननी 2 ते जनजागृती कार्यक्रम अभियान ते महिलाची अकोला जिल्ह्याची महिला आणि मुली त्यांची सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी हे मोहीम राबवणार। त्याच्या अभियान दरम्यान आम्ही रीच आउट टू ऑल प्लेसेस म्हणजे आपल्या जिल्ह्याची जिथं जिथं लहान ठिकाणी आहे, झोपडपट्टी, वस्ती, शाळा, कॉलेजेस, मोहल्ला, गाव त्या ठिकाणीमध्ये जाऊन महिला रिलेटेड कायदा, महिला रिलेटेड सेफ्टी अँड सिक्युरिटी रिलेटेड इश्यूज बद्दल आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करणार, जनजागृती करणार। आणि त्याचबरोबर आम्ही बरेच पब्लिसिटी म्हणजे महिला रिलेटेड कायदा, महिला सेफ्टी रिलेटेड जे इश्यूज आहे त्याच्याबद्दल पण आम्ही पब्लिसिटी त्याच्यामध्ये देणार। आणि महिला रिलेटेड सेल्फ डिफेन्सबद्दल लोकांना आम्ही प्रत्यक्ष दाखवणार, स्ट्रीट प्लेस आपण देणार, कुछ व्हिडिओ क्लिप्स म्हणजे जेवढं प्रसार माध्यम जे आहे ते सगळे वापरून महिलांना आम्ही कायदा रिलेटेड, पोलीसच्या कारवाई रिलेटेड, कायदा रिलेटेड आम्ही माहिती पोहोचणार। अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे। सध्या या धरणाचा जलसाठा 10% येऊन पोहोचला असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यास धरण पूर्णपणे भरू शकते। अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान धरणाच्या जलस्तरात हळूहळू वाढ होत चालली आहे।
मागील 14 दिवसात धरणाच्या जलस्तरात 10% वाढ झाली. काटा कोंडाळा नदीपात्र वाहते झाल्याने महान धरणाचे जलस्तर वाढत चालले आहे. मालेगाव परिसरातील जवळका रेल्वे, अमनवाडी, मुसलवाडी, धानोरा, वरखेड, फेट्रा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काटाकोंडाळा नदीचे पाणी धरणात पोहोचते. जवळका रेल्वे स्थित चाकातीर्थ पूर्णपणे भरल्याने महान धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा चांगला पाऊस पाहता महान धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 1 जून ते 6 जुलैपर्यंत परिसरात एकूण 327 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. महान धरणाच्या 3ऱ्या वॉलपर्यंत पाणी पोहोचले असून यावर्षी महान धरण पूर्णपणे भरल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात जिल्ह्यातील केळी, डाळिंब, मिरची व भेंडी एक्सपोर्ट होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यांनी पुढे येऊन प्रशासनासोबत करार करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांना केळी, डाळिंब, मिरची व भेंडी या भाजीपाला वर्गीय पिकांच्या निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे. याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी आणि युवकांनी या कामासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केले. मागील वर्षीपासून केळी आखाती व पूर्वेतर आशिया खंडात निर्यात होत आहे. आता डाळिंबासोबत दर्जेदार मिरची व भेंडी ही भाजीपाला वर्गीय पिके आता निर्यात होणार आहेत. यासोबतचा करार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्ह्यातील निर्यातक्षम भाजीपाला व फळपिके उत्पादक शेतकरी आणि INI फॉर्म व नागपूर येथील इवा एक्सपोर्ट कंपनी यांच्यामध्ये निर्यात करार झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यक्रमास डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, अपेडा दिल्लीचे विभागीय संचालक प्रमोद वाघमारे, निर्यात पणन मंडळ मुंबईचे संचालक DM साबळे, INI फार्मचे पंकज खंडेलवाल, पौर्णिमा खंडेलवाल, इवा अॅग्रो एक्सपोर्टच्या प्रतिनिधी रितेश अल्लडवार, निर्यात सोनल त्योहारिका, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील काही दशकांपासून दुरावस्था झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अकोला येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर चालावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोला येथील हनुमान बस्ती परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय आहे. या परिसरात शासकीय D.Ed महाविद्यालय सुद्धा आहे. यासोबतच इतर शाळा आहेत. मागील काही दशकापासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे हा मार्ग पूर्णतः उखडला गेला. या संपूर्ण मार्गावर पावसाचे पाणी जमा झाले आहे. त्या कारणाने संपूर्ण मार्गावर चिखलच चिखल झाला आहे. या चिखलामुळे पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक येतात. तसेच D.Ed महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. या कार्यालयासह महाविद्यालयात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. याकडे मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी अत्यंत विषारी अशा कोब्रा जातीच्या सापाने कर्मचाऱ्यांना भयभीत केले. सर्पमित्राने या सापाला मोठ्या शिताफीने पकडून कर्मचाऱ्यांना भयमुक्त केले. नेहमी पोलिसांचे नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. परंतु जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेने पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना घाम फुटला. जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी सर्पराज आढळला. त्यामुळे पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले. आरडाओरड झाल्याने हा साप जुने शहर पोलिसांनी जप्त केलेल्या 4 व्हीलरमध्ये घुसला. याची माहिती त्वरित सर्पमित्र करीमभाई यांना देण्यात आली. करीमभाई यांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या शिताफीने या सापाला 4 व्हीलरमधून बाहेर काढले. हा साप अत्यंत विषारी कोब्रा जातीचा होता. सापाला पकडण्यात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. बाळापूर तालुक्यातील हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेमुळे येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका ही जवळच्या क्वार्टरमध्ये आपल्या परिवारासोबत राहते. मध्यरात्रीच्या वेळी त्यांना काच फोडल्याचा आवाज आला.
आरोग्य सेविका व त्यांचे पती जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पोहोचले तेव्हा त्यांना खिडकीच्या काचा फुटलेल्या आढळल्या, तसेच आतमध्ये काही दगड पडलेले आढळून आले। या घटनेमुळे आरोग्य सेविका व त्यांचे पती घाबरून गेले। घटनेची तक्रार उरळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली। पावसाळ्याचे दिवस पाहता नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत। पोलिसांनी या भागात गस्त लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। आरआरसी नेटवर्कच्या करिअर गायडन्स या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सिटी चॅनल क्रमांक 190 वरून करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आरआरसी नेटवर्कद्वारे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासह पुढील शैक्षणिक नोकरी विषयक मार्गदर्शनासाठी करिअर गायडन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। आरआरसी नेटवर्कच्या करिअर गायडन्स या कार्यक्रमात शहरातील त्या विषयातील तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन केले जाते। रविवार दिनांक 8 जुलैला दुपारी 12 वाजता व रात्री 9 वाजता विद्यार्थ्यांना गणित विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी करिअर गायडन्स या कार्यक्रमात येत आहेत शहरातील सुप्रसिद्ध उत्कर्ष अकॅडमीचे संचालक श्री हर्षल देशपांडे सर। सिटी चॅनल क्रमांक 190 वरून या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे। यासोबतच करिअर गायडन्स कार्यक्रमाचे पुनःप्रसारण बुधवार व शनिवार सिटी चॅनल क्रमांक 190 वरून दुपारी 12 वाजता व रात्री 9 वाजता करण्यात येईल। या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आरआरसी नेटवर्कद्वारे करण्यात येत आहे। बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या मार्गावर खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम हातरुणच्या बसस्थानक मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे। पावसाचे हे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी भरले आहे। या रस्त्यावर सर्वाधिक पाणी जमा झाल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे। पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती होणे आवश्यक होते। या मार्गावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना हे खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे अनेक दुचाकीचा अपघात घडत आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हातरुण वासियांनी संबंधित विभागाला निवेदन दिले, परंतु कोणीही लक्ष द्यावयास तयार नाही असा आरोप नागरिकांमधून होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। 14 जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा। जुन्या वादावरून केला हल्ला, एक गंभीर आरोपीस अटक। माळराजुरा येथे विजेचा झटका लागल्याने शेतमजूर मुलीचा मृत्यू। जननी 2 अभियानातून महिलांना करणार जनजागृती। महान धरणाच्या जलस्तरात वाढ, 10% पोहोचला साठा। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।